हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओहम्स लॉबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे आणि ओहम्स लॉ यूज करून आपण डिफरंट पॅरामीटर्स जसे की व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स हे कसं कॅल्क्युलेट करू शकतो एखाद्या सर्किटमध्ये हे सुद्धा बघणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर ह्या व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. प्लस याने नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो बूस्ट होणार आहे अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज ओहम्स लॉ, म्हणजे ओहम्स लॉ काय असतं ते आपण आता बघणार आहे. ओके, त्याचबरोबर ओहम्स लॉचं इक्वेशनसुद्धा आपण आता बघणार आहे. ओके, सो ओहम्स लॉ एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन द व्होल्टेज, करंट अँड रेझिस्टन्स ॲज वेल एज हाऊ दे रिलेट टू इच अदर. ओके, म्हणजे ओहम्स लॉ एक असे इक्वेशन आहे किंवा एक असं लॉ आहे ज्याने की आपण व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्समधला रिलेशन समजू शकतो, प्लस ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत ते सुद्धा समजू शकतो. ओके, यानंतर ओहम्स लॉ वॉज डेव्हलप्ड अँड प्रपोज्ड बाय अ जर्मन फिजिसिस्ट नेम जॉर्ज ओहम. ओके, सो ओहम्स लॉ हे एक जर्मन फिजिसिस्ट ज्याचं की नाव होतं जॉर्ज ओहम यांनी डेव्हलप केलं आणि प्रपोज केलं आणि भरपूर एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केल्या आणि त्यानंतर त्याने हे ओहम्स लॉ फाइंड आउट केलं. ओके, सो खाली तुम्हाला एक डायग्राम दिसते ज्यात की व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स हे 3 फॅक्टर्स दिसतात आणि बॅटरीसुद्धा दिसते. मग ओहम्स लॉने व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यामधला रिलेशनशिप काय आहे ते आपण स्टडी करतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे द 3 फॉर्म्युलाज यूज फॉर ओहम्स लॉ. ओके, म्हणजे ओहम्स लॉसाठी आपण 3 फॉर्म्युलेज यूज करतो. ते कोणते कोणते ते आपण आता बघणार आहे. तर हे 3 फॉर्म्युलाज आपण रिस्पेक्टिव्हली व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. ते कोणते कोणते आहेत बघा. पहिला फॉर्म्युला आहे व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स, म्हणजे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओके, त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स, म्हणजे आय इज इक्वल टू व्ही बाय आर. ओके, त्यानंतर थर्ड फॉर्म्युला आहे रेझिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट, म्हणजे आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओके, तर हे 3 फॉर्म्युलाज आहेत जे की आपण व्ही, आय आणि आर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर समटाईम्स ई इज यूज इन्स्टेड ऑफ व्ही. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, सो याआधीसुद्धा तुम्ही बघितलं असेलच की व्हीला अल्टरनेटिव्ह आपण ईसुद्धा म्हणतो. मग ई म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, व्ही आणि ई हे एकसारखे असतात. ओके, but to understand these 3 formulas we need to just remember the triangle which is shown below and the 3 letters in this given order V, I, R, and then we just write down them in a triangle with V at the top and draw a line to separate them with I on the right side and R on the left side. ओके, म्हणजे हे 3 फॉर्म्युलाज लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ते 3 फॉर्म्युलाज समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला ट्रायंगल लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यात की 3 लेटर्स आहेत व्ही, आय, आर. या सिक्वेन्सनं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्या ट्रायंगलमध्ये त्या सिक्वेन्सनं लिहायचं आहे. ओके, तर सगळ्यात टॉपला व्ही येणार ट्रायंगलचा. ओके, त्यानंतर तिथे सेपरेट करण्यासाठी तुम्ही एक लाईन ठेवणार आणि तिथे राईट साईडला आय लिहिणार आणि लेफ्ट साईडला आर लिहिणार. ओके, सो हा ट्रायंगल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सिक्वेन्समध्ये व्ही, आय, आर. ओके, मग आता याआधी आपण बघितलं की व्हीच्या ऐवजी आपण ईसुद्धा लिहू शकतो. ओके, कारण ते अल्टरनेट आहे. मग तेच दाखवलं आहे ई, आय, आर असा सुद्धा ट्रायंगल होतो जसं की व्ही, आय, आर आहे तसा. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू फाइंड द व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेज आपण कसा फाइंड करू शकतो ओहम्स लॉने ते आपण आता बघणार आहे. ओके, सो टू फाइंड द व्होल्टेज वी राईट व्ही इज इक्वल टू अँड देन वी कवर अप व्ही इन द ट्रायंगल दॅट लिव्स अस विथ आय अँड आर. ओके, सो आपण जो ट्रायंगल बघितला आहे ज्याच्यात की व्ही, आय, आर होतं त्याच्यात सगळ्यात आधी आपण व्ही इज इक्वल टू लिहिणार आणि त्या ट्रायंगलमधून व्ही हे कवर करणार. मग त्याच्यामुळे आपल्याला आय आणि आर राहतील. मग we can write a little multiplication symbol in the triangle between I and R if it helps us.
ओके, म्हणजे आय आणि आर जे राहिलेत त्याच्यामध्ये तुम्ही एक स्मॉल मल्टिप्लिकेशन सिम्बॉल देऊ शकता तुमच्या समजीसाठी. सो वी राईट व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओके, सो फॉर्म्युला होतो व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. ओके, आणि व्होल्टेजला आपण व्होल्ट्समध्ये मेजर करतो. मग खाली एक डायग्राम दिली आहे, त्याच्यात तुम्हाला दाखवलं आहे बघा की व्ही कवर केले आणि आय आणि आर दिसतात. ओके, सो व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू फाइंड द करंट. म्हणजे करंट कसा फाइंड करू शकतो आपण ओहम्स लॉने, ते आपण आता बघणार आहे. ओके, सो टू फाइंड द करंट वी राईट आय इज इक्वल टू अँड देन वी कवर अप आय इन द ट्रायंगल दॅट लिव्स अस विथ व्ही अँड आर. ओके, म्हणजे करंट फाइंड करण्यासाठी आपण ट्रायंगलमधून आय हे कवर करतो आणि आय इज इक्वल टू लिहितो. मग त्याच्यामुळे आय कवर केल्यामुळे आपल्याला व्ही आणि आर राहतात. ओके, as v is above r like a fraction we can write v divided by r. ओके, सो त्या ट्रायंगलमध्ये तुम्ही बघू शकता की आय आपण कवर केलं आहे, त्याच्यामुळे व्ही डिवायडेड बाय आर असं दिसतं फ्रॅक्शनसारखं. त्याच्यामुळे आपण व्ही बाय आर असं लिहू शकतो. ओके, सो वी कॅन राईट आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. ओके, म्हणजेच करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. ओके, मग करंटला आपण ॲम्पियर्समध्ये मेजर करतो. ओके, मग खाली डायग्राम दाखवले बघा त्यांनी. आयला कवर केल्यावर व्ही आणि आर राहतात, सो व्ही डिवायडेड बाय आर. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू फाइंड द रेझिस्टन्स. म्हणजे रेझिस्टन्स आपण कसा फाइंड आउट करू शकतो ओहम्स लॉने, ते आपण आता बघणार आहे. ओके, सो टू फाइंड आउट द रेझिस्टन्स वी राईट आर इज इक्वल टू अँड देन वी कवर अप द आर इन द ट्रायंगल दॅट लिव्स अस विथ व्ही अँड आर. ओके, म्हणजे रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण सगळ्यात आधी आर इज इक्वल टू लिहितो आणि त्या ट्रायंगलमधून आरला कवर करतो. मग त्याच्यामुळे आपल्याकडे व्ही आणि आय राहतात. ओके, ॲज व्ही इज अबव आय विच इज अगेन लाईक अ फ्रॅक्शन वी कॅन राईट व्ही डिवायडेड बाय आय. ओके, सो याआधीसुद्धा आपण बघितलं की करंट फाइंड आउट करताना सुद्धा व्होल्टेज आणि रेझिस्टन्स हे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये होते, तसंच रेझिस्टन्स फाइंड करताना व्होल्टेज आणि करंट हे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामुळं आपण व्ही डिवायडेड बाय आय असं लिहू शकतो. ओके, सो वी राईट आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय, म्हणजे रेझिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. रेझिस्टन्स आपण ओहम्समध्ये मेजर करतो. ओके, सो खाली त्यांनी एक डायग्राम दाखवली आहे. ओके, ज्यात की त्यांनी आर कवर केले आणि व्ही आणि आय हे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसतात. ओके, सो ओहम्स लॉमुळे तुम्हाला व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्समधला रिलेशनशिप समजतो. मग जर तुम्हाला कोणतेही 2 पॅरामीटर्स दिले असतील तर त्यावरून तुम्ही तिसरा पॅरामीटर इझिली कॅल्क्युलेट करू शकता ओहम्स लॉमुळे. आणि या फॉर्म्युलेजमुळे तुम्हाला ते लक्षात सुद्धा राहिलं असेल की कसं ते कॅल्क्युलेट करू शकतो आपण. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.